आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते नाशिकमधून। नाशिकमध्ये झालेल्या अपघाताआधीचा व्हिडिओ आता समोर आलाय। नाशिकमध्ये पिकअप आणि आयशरचा भीषण अपघात झाल्याचं आपण पाहिलंय आणि या अपघातात देवदर्शनावरून परतत असलेल्या 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 10 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। यातल्या काही जखमींची प्रकृती आता चिंताजनक आहे। अपघाताआधीचा या तरुणांचा व्हिडिओ समोर आलाय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो हे सर्व तरुण टेम्पोने निफाड तालुक्यामध्ये देवदर्शनासाठी गेले होते। परतत असताना हा टेम्पो द्वारका चौकामध्ये उतरत असताना सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला तो जोरात धडकलाय। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो एकीकडे अपघाताची दृश्य आपण पाहतोय तर त्यानंतर आता अपघाताच्या आधीची दृश्य देखील समोर आलेली आहे। काही क्षणातच या तरुणांचा आनंद हा दुःखात बदलला। नाशिक शहरामध्ये अतिशय भीषण अपघात या ठिकाणी घडलेला आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि यामध्ये 5 जण हे त्या ठिकाणी जवळपास जागीच ठार झालेत। 13-14 जण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। अजून 2-3 जण अत्यवस्थ आहेत, सिरियस आहेत। आज 5 जण या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत। त्या 5ही जणांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची घोषणा या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाची परवानगी घेतली आणि त्यानिमित्त करतो आहे। त्याचबरोबर जे याच्यामध्ये जखमी आहेत त्यांनासुद्धा काय सहकार्य लागेल, त्यांना काय खर्च लागेल तो शासनाच्या वतीने केला जाईल।